जय हो, राम राम, नमस्कार शेतकरी मित्रांनो. खास करून छत्रपती संभाजीनगर जिल्हा, माझा जिल्हा, त्याचबरोबर जालना जिल्हा आणि वर्धा जिल्हा या जिल्ह्यासाठी सर्वात ताजी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ ती बातमी. त्याचबरोबर शेतीविषयी काही महत्त्वाच्या घडामोडी तुमच्या समोर मांडत आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. त्या अगोदर विनंती करतो की दररोजच्या अशाच माहितीसाठी प्रत्येकाने आपले चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो नक्की या व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करून घ्या. मी पण संभाजीनगर जिल्ह्याचा आहे. जे संभाजीनगर जिल्ह्याचे आहे त्यांच्याकडून लाईकची अपेक्षा तर नक्कीच आहे. मित्रांनो, आनंदाची बातमी सांगण्यापूर्वी हे एक अजून सांगतो तुम्हाला की लाडक्या बहिणीच्या संदर्भात ज्यांची अजून KYC बाकी असेल 18 नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे. 18 नोव्हेंबरपर्यंत आपण KYC करू शकता. आता त्याच्यामध्ये ज्यांची KYC झाली त्याचे ऑप्शन चुकले असल्यास काय वगैरे त्या सगळ्या गोष्टीवरती आपण नंतर चर्चा करूया. मित्रांनो, त्या अगोदर अजून एक महत्त्वाची बातमी अशी की सोयाबीनसह उडीद मुगाची हमी भावाने खरेदी 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांना ही सुद्धा दिलासादायक बातमी आहे की सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल याची हमी भावाने जी खरेदी आहे तर 15 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. आणि याच्यामध्ये जी काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस आता पुढच्या आठवड्यात सुरू होऊन जाईल. आता मित्रांनो, वळूया तुमच्या दिलासादायक आनंदाच्या बातमीकडे. भरपूर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा होती. हेच नव्हे तर भरपूर जणांनी कमेंट सुद्धा केली होती की सर तुम्ही तर मागच म्हटले होते की सोमवारी पैसे येणार, मग सोमवारी पैसे का आले नाही? तर मित्रांनो, मी त्यावेळेस सांगितलं होतं की राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे सोमवारी पैसे येणार. फक्त आता त्याच्यामध्ये काय झालं की टप्प्याटप्प्याने पैसे वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये अगोदर जे पैसे आहेत तर पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना आले. आता मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी सुद्धा पैसे सुरू झालेले आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो, आता सध्या स्थितीला आनंदाची बातमी अशी की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 913 कोटी रुपये याच्यामध्ये मित्रांनो राज्य सरकारच्या आपत्ती व पुनर्वसन विभागाने सप्टेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 913 कोटी 41,16,00,000 रुपयाच्या मदत निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. 31,000 कोटी पॅकेजमधीलच ही रक्कम वळती केली जात आहे हे लक्षात घ्या. 3 जिल्ह्यासाठी दिलेल्या 913 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना तात्काळ हे पैसे मिळावेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना देखील दिल्या आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्यातील प्रशासनाला निधी वाटपात दिरंगाई करू नये असे निर्देश दिले आहे. मकरंद जाधव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री यांचे मत. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी 480.17 कोटी, जालना जिल्ह्यासाठी 356.66 कोटी, वर्धा जिल्ह्यासाठी 76.57 कोटी रुपये हे आता वितरित होणार आहे. आणि ही रक्कम अवघ्या काही तासातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता आहे. चला मित्रांनो, माझं काम आहे अपडेट द्यायचं. माझी अपडेट आवडत असल्यास नक्की या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.